आनंदाची बातमी आहे मित्रांनो, लघुवाद न्यायालय मुंबई या ठिकाणी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पात्रता, पगार सगळ्याच गोष्टी आणि अर्ज कसा भरायचा ते देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे काय सांगितलेले आहेत. लघुवाद न्यायालय मुंबई या स्थापनेवरील खाली सारणीमध्ये नमूद पदांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करायची आहे. तर 11/9/2025 रोजी ज्या कॅन्डिडेट्सनं पात्रता पूर्ण केलेली आहे त्यांच्याकडून हा अर्ज मागवण्यात येत आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे, जे पद आहे, पहिलं पद आहे या ठिकाणी ग्रंथपाल. तर पाहू शकता तुम्ही, ग्रंथपाल आणि निवड यादी 1 आणि प्रतीक्षा यादी 2 अशा प्रकारच्या 3 जागासाठी ग्रंथपालाची ही जाहिरात आहे. पहारेकरी निवड यादी 2 आणि प्रतीक्षा 4 अशा पद्धतीने 6. माळी निवड यादी 1 प्रतीक्षा यादी 2 अशा प्रकारच्या एकूण 8 जागांसाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक पदाचं या ठिकाणी पात्रता देखील देण्यात आलेली आहे. ग्रंथपाल या पदासाठी 10वी, कमीत कमी 10वी या ठिकाणी असावा, परंतु कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेच्या पदवीधारकास आणि कायद्याच्या पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल. जर तुमच्याजवळ कोणतीही डिग्री असेल तर त्याला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल, परंतु असं नाही, जर 10वी जरी पास असाल तरी तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यानंतर बी मध्ये काय सांगितले, कमीत कमी ग्रंथालयीन विज्ञान पदविका धारक असावा. त्यासोबतच या ठिकाणी संगणकाचे ज्ञान असावे, म्हणजे MSCIT तुमच्याजवळ असायला हवे. अगोदर जे कोर्स आहेत ते देखील या ठिकाणी असायला पाहिजे. पेमेंट देखील व्यवस्थित चांगलं आहे. 21,700 69,100च्या रेंजमध्ये या ठिकाणी आहे. त्याची कामे देखील तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. परीक्षेचे स्वरूप देखील तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. त्यानंतर पहारेकरी कमीत कमी 7वी पास या ठिकाणी कंपल्सरी असणं अत्यंत आवश्यकच आहे. त्याच्यानंतर माळी या पदासाठी कमीत कमी 4थी कंपल्सरी या ठिकाणी पास असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि 7वी आणि 4थी जर पास असेल तर त्याचे मार्क मेमो देखील तुमच्याजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे. तर ही संपूर्ण जाहिरात मित्रांनो टेलिग्राम चॅनल्स आहे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट ग्रुप म्हणून, त्या ठिकाणी आपण अपलोड केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही ही जाहिरात पूर्ण पाहू शकता आणि त्या पद्धतीनं तुम्ही फॉर्म भरू शकता. तर या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं पहा, जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं भरायचा आहे. कारण नमुना दिलेला आहे, ते नमुना देखील आपण टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे. काय या ठिकाणी भरत असताना जे A4चा तुम्ही लिफाफा घेणार त्या ठिकाणी तुम्हाला ठळक अक्षरामध्ये सेंटरमध्ये काय करायचं आहे, ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदाचं नाव, त्याच पद्धतीनं हे संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि सांगितलेल्या अर्जावर तुम्हाला काय करायचं आहे, पाठवायचं आहे. एकाच अर्जावर तिन्ही पदे किंवा एकाच लिफाफ्यात तिन्ही पदे लिहून पाठवल्यास हे रद्द समजले जाईल. अतिशय महत्त्वाचं आहे. प्रत्येक पोस्टसाठी एक लिफाफा करा. अशा तिन्ही पोस्टला भरायचं असेल तर 3 लिफाफे तुम्हाला काय करावं लागणार आहे, कंपल्सरी त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे सोबत. आणि हे अर्ज ऑफलाईन तुम्हाला 25/9 रोजी 25/9/2025 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, स्पीड पोस्टाने किंवा ऑर्डर तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी पाठवायचं आहे. आणि कोणत्याही पद्धतीनं तुम्ही जर त्या ठिकाणी घेऊन गेला तर तुमचं ते अर्ज स्वीकारलं जाणार नाही. पद्धतीने महत्त्वाचं आहे, जर तुम्ही पदाचं नाव जर लिहिलं नसेल अर्जावर तर त्या ठिकाणी ते अर्ज देखील तुमचं स्वीकारलं जाणार नाही. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचं आहे. बारीक सारी गोष्टी आहेत. अशाच प्रकारच्या बारीक सारी गोष्टी तुम्ही पहा, व्यवस्थित जाहिरात वाचा. आणि तुम्हाला अजून काय अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता. आणि मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर शिपाई या पदाची जर कोणी तयारी करत असेल तर त्या ठिकाणी त्याचं कंटेंट्स व्यवस्थित एक्झाम्स रिलेटेड आपण वेबसाईटवर अपलोड केले, त्या ठिकाणी देखील तुम्ही जाऊन ते कंटेंट्स डाउनलोड करू शकता.